तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता अर्जुनकडे आलेली असते आणि अर्जुनला सांगत असते, अहो ऐकताय का जरा. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, मला कॉफी हवी आहे गं. सायली म्हणते, अहो मला कॉफी काय, किचनमध्ये जायलासुद्धाच परवानगी नाही आहे. आईने मला किचनमध्ये नाही जायचं आहे असं विमलला सांगून ठेवलं आहे. मग मी काय करू सांगा आता तुम्हीच. मग आता या सगळ्यामध्ये सायली पुरती अडकून जाते. मग अर्जुन म्हणतो, हा तर विषय खूप जास्त खोल आहे, तुम्हालाही आईंनी बोलवले, चला लवकर. आणि असं बोलून ती आता अर्जुनलाही तिकडनं घेऊन जात असते. अर्जुनला आणि सायली हे दोघंही जण आता त्या कल्पनाच्या रूममध्ये जातात. कल्पनाला जाऊन विचारतात की नेमकं काय झालं आहे, म्हणजे आई तू असं का करतेस, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात आणि त्याबद्दल अर्जुन विचारू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्याबद्दल विचारतो तेव्हा मात्र कल्पना आणि त्याचसोबत प्रताप अर्जुन आणि सायलीला म्हणतात की काय चाललंय काय तुमचं नेमकं, म्हणजे आम्हाला नीट सांगताय का. अर्जुन विचारतो, अस्मिता ती तर ठीक आहे ना, पूर्ण आजींना काही झालंय का, सायली विचारते. अगं कोणालाही काही झालेलं नाही आहे, शांत व्हा शांत व्हा. अगं तुम्ही दोघंही, तुमच्या दोघांचं काय चाललंय. प्रताप म्हणतात की काय रे, तू इतका नामवंत वकील आहेस आणि तुझं काय, तुला स्वतःच्या बायकोकडेही जरा लक्ष देता येत नाही आहे का. अर्जुन म्हणतो, काय झालं आहे बायको. मग आता कल्पना म्हणते की अरे नागराजच्या केसमध्ये या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही एक गोष्ट कसे काय विसरताय. तुम्ही स्वतःसाठी कुठे वेळ देताय. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात की नाही. मग मला हे काही माहीत नाही. कल्पना म्हणते, मागच्या वेळेला जसं तुमचं न सांगता बुकिंग केलं होतं ना, तसंच तुमचं न सांगता आता बुकिंग करून टाकेन हां. मग 8 दिवस बाहेरच फिरत बसा. अर्जुन म्हणतो की नाही मॉम, असं नको हां, प्लीज मॉम. असं बोलून आता तो कसंबसं कल्पनाला मनवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला कल्पना म्हणत असते, मग आम्ही ना तुमचं काही ऐकणार नाही आहे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता बाहेर फिरायला जावं लागणार आहे. आणि असं बोलूनच ती आता बाहेर फिरायला जायचीच त्यांच्यासमोर अट ठेवते. आणि त्यामुळेच ना आता तिला बाहेर जावंच लागतं. अक्षरशः नाश्त्यापासूनच त्यांचं सगळं काही बंद करून टाकलेलं असतं कल्पनाने. आणि त्यामुळेच ना आता कल्पना म्हणत असते की तुम्हाला घरातही काही नाश्ता वगैरे मिळणार नाही आहे, त्यामुळे इथे तुम्ही थांबून उपयोग नाही आहे, निघा आत्ताच्या आत्ता निघा, तुम्हाला काहीसुद्धा घरात भेटणार नाही. असं बोलून ना आता पूर्णपणे यांची वाट लावून टाकलेली असते. मग कल्पनाने सायलीला असं सांगितल्यामुळे आता सायली देखील शांत बसते. कोणताही पर्याय उरत नाही दोघांनाही बाहेर जाण्यावाचून, कारण का जर ब्रेकफास्टच हवा असेल तर तोही बाहेर जाऊनच करावा लागेल, हे आता कल्पनाने सांगितलेलं असतं. म्हणजे सकाळपासूनच या दोघांनाही एकमेकांसाठी वेळ मिळावा असं काहीतरी नियोजन कल्पना आणि प्रताप यांनी केलेलं असतं. त्यामुळे सायलीलाही किचनमध्ये एंट्री नसते आणि त्याचसोबत अर्जुनलाही काही मिळणार नसतं. त्यामुळे अर्जुन सायलीचा खूप जास्त नाईलाज झालेला असतो. काही झालं तरीसुद्धा आता त्यांना मात्र ऐकावंच लागणार असतं. अर्जुन सायली म्हणतात की हो 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 कळतं आहे आम्हाला, आमच्याबरोबर काय चाललं आहे ते मी ओळखून आहे या सगळ्या गोष्टी, असंही आता म्हटलं जातं. मग काय, अर्जुन सायलीकडे ऑप्शन नसतो, त्यांना आता बाहेर पडावंच लागणार असतं. त्यामुळे कितीही काही कारणं दिली तरी काही उपयोग नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की त्याचे मॉम डॅड त्याचं काही ऐकणार नाही आहेत. त्यांनी जे ठरवलं आहे ते तर करणारच आहेत. म्हणूनच मग सायली अर्जुन म्हणतात की ठीक आहे, आम्ही पटकन फ्रेश होतो आणि आम्ही ब्रेकफास्टलाही बाहेरच जातो. मग आता कसं, दुसरीकडे आता साक्षी जी आहे ती विचार करत असते. तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की आता तर नागराज महिपत दोघंही जण जेलमध्ये आहेत, आता माझा नंबर लागतोय की काय, अशी भीती ना तिला कुठेतरी मनामध्ये असते. आणि त्यामुळेच ना ती आता या सगळ्याचा विचार करू लागते. नंतर तिला कळत नसतं की काय करावं, पण हा जो सचिन असतो ना त्याला नुसतं बाहेरचंच खायचं असतं. तो आता तिच्याकडे फोर्स करतो आणि तिला म्हणतो की चल ना आपण बाहेर जाऊया. त्यावर ती म्हणते की नको
ना आपण घरातच काहीतरी ऑर्डर करूया, पण तो ऐकत नसतो. तो म्हणत असतो की चल ना प्लीज ना गं सॅम, असं तो म्हणतो. त्याबरोबर ती म्हणते की 1 मिनटं थांब, 1 मिनटं दे ना मला. आणि ती आता आतमध्ये जाऊन फ्रेश होणार असते. म्हणजे तिला आता चेहऱ्याला मास्क वगैरे लावूनच बाहेर पडायचं असतं. तिला माहिती असतं ती जर आता अशीच जर बाहेर पडली तर ती पुन्हा आता मोठ्या संकटात सापडू शकते ना. मग आता तिला जर कोणी पाहिलं तर त्यापेक्षा आपण मास्क वगैरे लावूया आणि मग बाहेर पडूया, असाच विचार ना आता ती करते. आणि म्हणूनच सचिनला ती म्हणत असते की 2 मिनटं थांब, मला फ्रेशअप होऊन येऊ दे, असं ती आता सचिनला बोलते. आणि ती लगेच आतमध्ये जायला निघते. दुसरीकडे आता सचिनही म्हणतो की काय यार लवकर चल ना, आपल्याला उशीर होतोय, असं बोलूनच तो तिला घाईघाई करत असतो. तर सचिनला ती म्हणत असते की हो रे जरा थांब ना, असं बोलून कसं तरी आता ती थांबवायचा त्याला प्रयत्न करत असते. त्यानंतर आता सचिन शांतपणे उभा असतो. तर त्यालाही आता बाहेर जायचं खूप जास्त खूळ लागलेलं असतं. कारण त्याला असं वाटत असतं की घरात काय बसून राहणार, त्यापेक्षा मस्तपैकी हिच्यासोबत फिरून येऊया. आता तिने तोंडाला मास्क आणि चेहऱ्याला गॉगल लावलेला असतो. त्यामुळे आता तिला विचारत असतो की काय झालं आहे नेमकं, काय करायचं काय नेमकं, मला ते तरी सांग, मास्क वगैरे का लावलायस, असं देखील तो तिला विचारत असतो. त्यावरती सांगते की नाही काही नाही, जस्ट मी असंच लावला होता मास्क, का थोडी बाहेर धूळ आहे ना, मग म्हटलं मास्क असेल चेहऱ्याला तर बरं ना आपल्या सुरक्षेसाठी, असंही ती आता बोलू लागते. पण सचिन बरोबर ओळखून असतो की ही साक्षी शिकरे आहे ते. तो म्हणत असतो की साक्षी शिकरे अजून किती दिवस असं तोंड लपवून पळणार आहेस, असं देखील मुद्दामूनच तो आता म्हणत असतो. मग आता पहिली अर्जुन छान तयार वगैरे झाले होत असतात आणि त्याच वेळेला अर्जुन आरशामध्ये बघत असतो. तेवढ्यातच सायली छान ड्रेस वगैरे घालून तयार होते आणि तीही अर्जुनच्या आरशामध्ये बघत असतो ना, त्या आरशाच्या बरोबर मागे येऊन उभी राहते आणि तीही स्वतःला जरा सावरत असते. जेव्हा ती स्वतःला सावरते ना, तेव्हा मात्र आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तिच्यावर ना बिलकुलही आता नजर हटत नसते. काय करावं आणि काय नको हे काहीच कळत नसतं आणि त्यामुळेच ना आता खूप मोठ्या अडचणीत आता सापडायला झालेलं असतं. काय करावं काय करावं हा विचारच ना आता सारखा मनामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की खरंच तू खूप सुंदर दिसतेस बायको, तुझ्यावर ना नजरच हटत नाही आहे माझे, इतका चेहऱ्यावर तुझ्या ग्लो आहे, असं बोलून तो थोडा रोमॅन्टिक होत असतो. सायली म्हणत असते की चला आपल्याला उशीर होतोय, भूक लागली, ब्रेकफास्टला आपण बाहेर जातोय ना, मग चला ना, का उशीर करताय एवढा, असं बोलून ती आता अर्जुन समोर लाजत देखील असते. कारण अर्जुन जो आहे ना तो खूप भयंकर असा तिच्या समोर आता आलेला असतो आणि तिला असं म्हणत असतो की चल ना ग बायको, असं एकदम त्यांचं रोमॅन्टिक सुरू असतं. आता अर्जुन आणि सायली एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोहोचतात. आता इथे खूप मोठा आता हल्ला होणार आहे, म्हणजेच अगदीच एकदम भारी काहीतरी घडणार आहे. त्यामुळेच तर ह्यांना ब्रेकफास्टसाठी बाहेर पाठवले ना. तर सायली आणि अर्जुन जे आहे ते दोघंही जण बाहेर येतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की कर ना बायको तुला काय हवं आहे ते ऑर्डर. पण आता इथल्या ज्या डिशेस असतात ना त्या बघूनच ना सायलीला नको नको झालेलं असतं. सायली विचार करते की काय हो, मुद्दामून तुम्ही मला ह्या रेस्टॉरंटमध्ये आणलं आहे ना, खरं खरं सांगा कशा डिश आहे तिथे, या सगळ्या कोणत्याच डिश मी खात नाही, आता काय खायचं आहे, असंही ती आता त्याला म्हणू लागते. त्यावर अर्जुन म्हणतो बघ ना तुला काही हवं आहे ते बोल, आपण ऑर्डर करूया. मग त्यानंतर आता अर्जुन ते मेनू कार्ड जे असतो ते सायलीकडनं घेतो आणि सायलीकडनं घेतल्यानंतर तो त्याच्यातून काही ना काही सिलेक्ट करत असतो. मग सायली म्हणत असते की बघा ना मला ना इडली सांबारही चालेल. मग आता अर्जुन हसतो आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे ना बायको, ठीक आहे, मी इडली सांबार ऑर्डर करतो. आता त्या हॉटेलमध्ये असं असतं की तिथे वेटर येणार नसतो ऑर्डर घ्यायला, आपल्याला स्वतः काउंटरला जायचं असतं, असं काहीसं त्या हॉटेलची सर्विस असते. आणि त्यामुळे आता इकडे सायली बघते आणि अर्जुनला म्हणत असते की काय करायचे, तुम्हाला काय हवं आहे, अगं बायको तू खाणार तेच मी खाणार, असं काहीसं त्यांचं असतं. मग इडली सांबार त्यांचं खायचं ठरतं. कारण सायलीची फेवरेट डिश जी आहे ती इडली सांबार आहे. कारण कुठेही बाहेर गेलं तर ब्रेकफास्टला तिला तेच खाणं प्रेफर वाटतं. त्याच आता रेस्टॉरंटमध्ये दोघंही जणं म्हणजे सचिन आणि साक्षीही आलेले असतात. दोघंही जणं त्याच रेस्टॉरंटमध्ये येतात कारण त्यांना आता ते येऊनच आता ब्रेकफास्ट करायचा असतो आणि यासाठी ते लोक आलेले असतात. आणि जेव्हा
जेव्हा ते लोक इथेच नेमके ब्रेकफास्टला येतात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली विचार करत असतात की चला आपला ब्रेकफास्ट आला आहे. म्हणजे अर्जुनने ना लगेच ब्रेकफास्ट आणलेला असतो, पण यामध्ये ना अर्जुनने ना त्या काउंटरवर जिथे जे सगळं बिल वगैरे करतात ना, त्या काउंटरवर ना नेमका सायलीचा फोन चार्जला लावलेला असतो. त्यानंतर दोघंही जण आता खायला बसतात. मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे ते करत असतात. इडली सांबार एकदम मजेत ते असतात. आणि त्याच वेळेला ना इकडे जो सचिन असतो ना, तो सुद्धा साक्षीला घेऊन त्याच रेस्टॉरंटला येतो. ते सुद्धा आता मेनू कार्ड बघत असतात की काय ऑर्डर करायचं आहे, काय हवं आहे नको आहे ते. सायली अर्जुन मस्तपैकी आनंदामध्ये इडली सांबार खात असतात. त्याच वेळेला सायली तिच्या शाळेतली एक आठवण सांगू लागते आणि तिच्या शाळेतल्या आठवणीमुळेच ना आता अर्जुन जो आहे तो सुद्धा त्या विचारांमध्ये हरवून जातो. मग अर्जुन म्हणतो की बायको कसलं भारी, म्हणजे तेव्हासुद्धा तू हेच खायची का? हो, मला कुठेही बाहेर गेले ना तर माझं हेच असायचं की मला इडली सांबार हवाय म्हणजे हवाय आणि त्यामुळे मला इडली सांबार खूप जास्त आवडतो, असं देखील ती फरमाईश करतच अर्जुनला सांगू लागते. आता ह्यांच्या गप्पा खूप सुंदर अशा रंगलेल्या असतात आणि जेव्हा त्यांच्या गप्पा एवढ्या छान रंगतात ना, तेव्हा इथे सचिन आणि साक्षी तिथे येऊन बसलेले असतात. आणि मग सचिन आणि साक्षी हे दोघंही जण बोलत असतात. तर सचिन म्हणतो साक्षीला की आता आपण इथे आलेलो आहोत तर आता तरी तोंडावरचं मास्क काढ, इथे कुठे धुये, असं बोलून तो तिला तिच्या चेहऱ्यावर लावलेलं मास्क काढायला लावतो. साक्षी मास्क त्याच्या बोलल्यानुसार लगेचच काढते, कारण तिलाही असं वाटत असतं की आपण लावून बसूया, इथे तर कोण नाही आहे, इथे कोण आहे बघायला, असा विचार ती करते. आणि ती आता मास्क वगैरे काढून टाकते. जेव्हा ती मास्क काढून टाकते ना, तेव्हा तिचं लक्ष नसतं आणि तेवढ्यातच ना काउंटरला अर्जुन जो आहे तो मोबाईल चार्ज करायला गेलेला असतो. आणि तेवढ्यातच तिथे आता सचिन आलेला असतो आणि सचिनने पाहिलेलं असतं आणि सचिनला कळतं की अर्जुन आता इथे आलेला आहे. कारण अर्जुन जर इथे आला आहे आणि अर्जुनने आपल्याला बघितलं पुन्हा एकदा या मुलीसोबत, तर आपलं काही खरं नाही. कारण त्याला आता लवकरात लवकर घरात घुसायचं आहे ना, आणि जर त्याने इथेच तो थांबला तर मग तो घरात कसा काय घुसणार, आणि जर त्याला आणि साक्षीला जर एकत्र बघितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, ही भीती कुठेतरी असते. आणि म्हणूनच आता ती विचार करत असते की नको, आपण काही झालं ना तरी इथे नको थांबायला. आणि असाच विचार करून ना सचिन तिकडनं काढता पाय घेतो. सचिनने ऑर्डर केलेली असते डिशही सचिन घेत नाही. तर तो जो हॉटेलवाला असतो तो सुद्धा सचिनला ओरडत असतो की अहो तुमची डिश तरी घ्या ना, पार्सल तरी घ्या, असं तो म्हणत असतो. पण सचिनचा आता गोंधळ उडालेला असतो. सचिनला कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळे सचिन आता खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकतो. त्यानंतर सचिन साक्षीला म्हणतो की मला अचानकपणे कॉल आला आहे, त्यामुळे मला घरी जावं लागेल, चल आपण घरी जाऊया. अरे पण ब्रेकफास्ट, अरे भूक लागली ना, असं काय करतोयस तू, आता तर आपण खाण्यासाठी आलो आहे ना इथे. मग इकडे आता अर्जुनही त्याचं मोबाईल चार्जिंगला वगैरे सायलीचा लावतो आणि तो कॉफी ऑर्डर करायला आलेला असतो, कारण त्यांचं इडली वगैरे खाऊन होत आलेलं असतं. मग त्यांना असं वाटतं की छान आपण कॉफी वगैरे दोघं पिऊया, म्हणून त्याने कॉफीचे 2 मग्स आता सायलीसमोर आणून ठेवलेले असतात. दोघंही जण छान कॉफी एन्जॉय करतच असतात. आणि त्याच वेळेला सायलीचा मोबाईल त्या काउंटरला चार्जला लावलेला असतो. आता अर्जुन आणि सायली छान ब्रेकफास्ट वगैरे त्यांचा करून तर झालेलाच असतो आणि त्यानंतर ते गप्पा मारत असतात, मस्त कॉफी पीत असतात. पण आता सचिनला इथे थांबून उपयोग नसतो. सचिनला माहिती तो जर इथे जास्त वेळ थांबला ना तर प्रॉब्लेम होईल, कारण इथे जर त्याला अर्जुनने पकडलं तर. आणि तेवढ्यातच ना इकडे अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. अर्जुन चैतन्याला विचारतो की काय झालं आहे. त्याच वेळेला आता अर्जुन सांगू लागतो की काही प्रॉब्लेम आहे का. तर चैतन्य म्हणतो अरे हो, आपले क्लायंट आले, त्यांना भेटायचं आहे, त्यामुळे तुला अर्जंटमध्ये ऑफिसला यावं लागेल. मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे. मग अर्जुन या सगळ्याबद्दल सायलीला सांगतो आणि सायलीला म्हणतो की बायको तुझा मोबाईल तिकडनं घेशील आणि मग निघशील, असं तो तिला म्हणतो. आणि तो एकटाच जायला निघतो. आणि त्याच काउंटरला आता नेमकी सायलीच्या बाजूला साक्षी पार्सल घेण्यासाठी उभी असते आणि ती म्हणत असते की मला पार्सल द्या. सायलीच्या बाजूला साक्षी उभी असते, पण सायलीचं काही लक्ष नसतं ना साक्षीचं लक्ष असतं. पण तिथून जाताना ना दोघींची एकमेकींशी टक्कर होते. आणि जेव्हा दोघींशी एकमेकींची टक्कर होते ना, तेव्हा मात्र आता हातातून मोबाईल खाली पडतो आणि त्यामुळे आता सायलीला नेमकी साक्षी दिसते. सायली कसंबसं चेहऱ्याला मास्क लावते, त्याचसोबत गॉगल लावते आणि सायलीच्या लक्षात येतं की ही तर साक्षी आहे. म्हणूनच तिच्या मागे मागे साक्षी करून ओरडत जाते. पण तोपर्यंत साक्षी तिकडनं गायब झालेली असते. आता तिकडे अर्जुन गाडीजवळ जाऊन थांबलेला असतो, कारण अर्जुनला तोपर्यंत सायलीने पुढे पाठवलेलं असतं, कारण तिने मोबाईल घेण्यासाठी त्या काउंटरला गेलेली असते. आता सायली अर्जुनला जाऊन सांगू लागते की मला साक्षी दिसती.
अर्जुन म्हणतो की कसं शक्य आहे, आणि तरीसुद्धा ना सायलीच्या सांगण्यावर ना अर्जुन तिचा पाठलाग करायचा प्रयत्न करतो, पण ती काही त्याच्या हाती लागत नाही. मग आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की काय गं बायको, काही काय बोलतेस, अगं ती या जगात नाही, तुला माहिती आहे ना ती मेली आहे. आणि तसंही मैफतने तिचं सगळं काही केलेलं आहे, तिचं विधीही झालेले आहे, तू विसरतेस का, कारण बातम्यांमध्येही दाखवलं होतं. आणि त्यामुळेच ना मला असं वाटतंय की तुला काहीतरी भास झाला असेल, तिच्यासारखं दुसरं कोणीतरी दिसलं असेल, ती नसेल बायको, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्जुन तिला सांगत असतो ना, तेव्हा अर्जुनला ती म्हणते की नाही हो, मला तर असं वाटतंय ना की तोच आहे. आणि मग काय करायचं असा विचार ना इथे मात्र सुरू असतो, पण आता काही समजत नसतं की काय करावं ते. पण त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की काय करूया, मला तर तेच वाटते. अर्जुन म्हणतो की नाही नाही, ती नाही आहे ती, कारण महिपत मागे म्हटला होता की त्याची मुलगी जिवंत नाही आहे, आणि या सगळ्याबद्दल दाखवलंसुद्धा जात होतं. त्यामुळे तुझा काहीतरी ना भास झाला असेल, काहीतरी गडबड झाली असेल, पण तू नको विचार करू या सगळ्याचा, असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आता गाडीमध्ये साक्षी आणि त्याचसोबत सचिन बसलेला असतो. सचिनच्या डोक्यात सुद्धा विचार सुरू असतात की बरं झालं, थँक गॉड मी वाचलो, आणि जर मला अर्जुनने आज पकडलं असतं तर त्याचं काही खरं नव्हतं, हे सुद्धा आता कळलेलं असतं. आता साक्षीसुद्धा एका विचित्र संकटात सापडलेली असते, कारण तिला सायलीने बघितलंय असा कुठेतरी आता भास होत असतो. आणि त्यामुळेच ना आता जरी सचिन गाडीतून उतरला तरीसुद्धा ती गाडीतून उतरत नसते, कारण तिला आता बाहेर जायचं असतं. सचिन म्हणत असतो की काय झालंय, चल ना उतर ना गाडीत ना, पण ती त्याला सांगत असते की नाही नाही, मी माझं जरा काम आहे, तू हो पुढे, आणि ती त्याला पुढे पाठवून देते. आता सचिनलाही तिथे थांबण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, आणि ती कुठे जाते काय जाते हे विचारण्यातसुद्धा इंटरेस्ट नसतो, कारण त्यालाही माहिती आहे की तिचं नेमकं काय आहे आणि तिच्या कोणत्या गोष्टी चालतात. त्यामुळे तोही या सगळ्या भानगडीत पडत नाही, कारण तोही या भानगडीत पडायला गेला तर त्यालाही माहिती आहे तो काही आज वाचू शकत नाही. अर्जुनही तिथेच बाहेर आहे, त्यामुळे गुपचूपपणे तो घरात निघून जातो. तर साक्षी जी आहे ती गाडी घेऊन तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया घरात इकडे तिकडे बघत असते. ती विचार करते की आज घरात येत का सन्नाटा कसा काय, म्हणजे घरात कोणीच कसं नाही आहे, काय झालं असेल नेमकं, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि ती आता तिथे आलेल्या विमलला विचारते की काय गं विमल, आज सायली अर्जुन कुठे गेलेत, कोण नाही दिसत आहे घरात. तर ती म्हणते मला पण माहीत नाही, मुद्दामून ती तसंच सांगू लागते. आणि ती विषयांतर करत असते. तर आता घरात कसंच कोणीच नाही. तेवढ्यातच ना तिला तिथे असलेले प्रतिमा आणि रविराज दिसतात. प्रतिमा रविराज दिसल्याबरोबर उगाच ना त्यांच्याशी बोलायची काहीतरी संधी मिळायला हवी, म्हणूनच ती आता नागराजचं कारण करून पुढे गेलेली असते आणि प्रतिमाशी बोलायचा प्रयत्न करत असते. काय ग आई, बघितलंस का, नागराज काकाने आपल्याला मारायचा प्रयत्न केला, याचा विचारही मी स्वप्नातही करू शकत नाही. मला ना वाटलंही नव्हतं की आपला काका असा निघेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती प्रतिमाशी बोलत असते तेव्हा प्रतिमाचं तिच्याकडे जराही लक्ष नसतं, म्हणजे तिला इग्नोरच जवळजवळ ते करत असतात. आधी तर रविराजही करायचे, पण आता प्रतिमाही तिला इग्नोर करायला लागली आहे, कारण आता जे काही ती प्रिय बोलत असते ना त्याच्यावर ते लोक लक्षही देत नसतात, टाळाटाळ करतात या सगळ्या गोष्टीला. रविराज म्हणतात की हिला आता उपरती होते का एवढ्या दिवसानंतर, एवढे दिवस जेव्हा त्याच्याबरोबर छान गुलुगुलू बोलत होती तेव्हा तर ते सगळं चालत होतं, हिचा आवडता काका होता ना तो, पण आता कशाला बोलते या सगळ्याबद्दल, असं देखील आता रविराजांचं म्हणणं असतं. त्याबरोबर प्रिया मान खाली घालून शांतपणे उभी असते. तेवढ्यातच तिथे आता कल्पना येते आणि कल्पनाने आता रिकामी दुधाचा ग्लास तिथं आणलेला असतो. तर प्रतिमा विचारते अस्मिताने घेतला का ग दूध, आणि हो तिने थोडं दूध पियाले, पण तिचं अजूनही चित्त थारावर नाही आहे, तिचं कळतच नाही नेमकं काय झालं आहे ते. ती सतत त्याच विचारांमध्ये असते. मग आता तेवढ्यातच ना सायली तिथे आलेली असते आणि सायली जी आहे ती थोड्या विचारांमध्ये हरवलेली असते आणि ती इकडे तिकडे बघत असते, कारण तिला सारखं तो हॉटेलमध्ये घडलेला प्रसंग आठवत असतो. तिच्या डोळ्यासमोरून काही आता नजर हटत नसते, डोळ्यांसमोरून काही झालं तरी आता तो जात नसतो आणि त्यामुळेच आता तिला कळत नसतं की काय करावं ते. साक्षी सारखी तिच्या डोळ्यासमोर येत असते आणि त्यामुळेच खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत ती आता अडकलेली असते. काय करावं ते काही कळत नसतं तिला. आणि त्यानंतर
त्यानंतर आता ती तिथे येऊन बसते आणि रविराज म्हणतात की हो ती अर्जुनसोबत बाहेर गेली होती ना. मग आता सायली लाजू लागते. म्हणजे आता अर्जुनबरोबर तिला मुद्दामून चिडवणं आणि हे सगळं काही सुरू असतं. आणि जेव्हा तिला आता चिडवलं जातं ना तेव्हाही ती आता शांतच असते आणि तिकडे तिकडे बघत असते. त्यानंतर मात्र आता कल्पना जी आहे ती सायलीला म्हणत असते की अगं सायली अर्जुन कुठे आहे. अहो त्यांना ना काम आलं अर्जंटमध्ये आणि म्हणूनच मग ते ब्रेकफास्ट जसा झाला तसं ते गेले पुढे. मग आता अच्छा म्हणजे जरा ब्रेकफास्ट झाला की लगेच निघायचं असंच का. आता सायली म्हणते की नाही हो त्यांना काम आलं. दुसरीकडे आता साक्षी ही प्रियाला भेटायला आलेली असते आणि सायलीने मला पाहिलं याबद्दल बोलते. प्रिया म्हणते की तुला काय वेळ लागले का. जर सायलीने तुला बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण विचित्र अडचणीत सापडू शकतो. आणि त्यानंतर आता घरी जाऊन साक्षी अगदी वेड्यासारखं वागत असते आणि त्या सचिनला म्हणत असते की बघा लक्षात ठेव मला तुझा मोबाईल बघायचा आहे. तो मोबाईल दाखवायला नकार देत असतो. म्हणून आता साक्षी पिसायल्यासारखी करत असते. म्हणजेच ना आता साक्षी हातामध्ये चाकू घेते आणि म्हणत असते की दाखव मोबाईल. नाही तर बघ मी तुझा खून करायला सुद्धा कमी करणार नाही. दाखव. दुसरीकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते. तिच्या हाताला चटका लागतो म्हणून प्रतिमा तिच्या हाताला फुंकर मारत असते. आणि काय तर मी काम करताना जराही लक्ष द्यायचं नाही का इकडे तिकडे बघायचं नाही का असं बोलून तिच्या आता जखमेवर फुंकर मारत असते. त्यामुळे सायली एकटक पाहतच राहते.